राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यामध्ये येईल, मुख्यमंत्र्यांची घोषणा। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून अखेर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हिवाळी अधिवेशनामध्ये मिळणार कर्जमाफीची मोठी भेट, सरकारकडून हालचालींना वेग। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, दिवाळीमध्ये आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। अखेरकार आता सरकारला देखील शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यावा लागला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी प्रमाणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असून आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे, सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे आपण बघणारच आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। राज्यामध्ये पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर चिंतेमध्ये भर। बंगालच्या क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार, शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता पुन्हा जोरदार पावसाची शक्यता। मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करावी, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रशासनाला सूचना। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 244 कोटींचा निधी जाहीर, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, कर्जमाफी द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची भरपाई देण्याची केली मागणी। शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेमधून मिळणार आता लाभ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती। पुण्यातील आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिले निर्देश। अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कटिबद्ध, येवला निफाडमध्ये भुजबळांकडून पाहणी, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिले मदतीचे आश्वासन। घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिले मदतीचे आश्वासन, शेती पिकांचे मोठे नुकसान। शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारला भांडू, खासदार बजरंग सोनवणे यांचा शेतकऱ्यांना शब्द, नुकसानीची केली पाहणी। सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे न दिल्यास अनुदान थांबणार, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आव्हान। नैसर्गिक संकट नुकसानग्रस्तांच्या मदतीला अखेरकार झाली सुरुवात, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली आहे। सरकारच्या माध्यमातून आता जिल्हानिहाय या ठिकाणी आता निधी मंजूर करण्यामध्ये आला असून यामध्ये आता बीड जिल्ह्यातील 1,14,000 शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या तरी आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून बीड जिल्ह्यातील 1,14,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता 56 कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता निश्चितपणे करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। राज्यातील पूरस्थिती संदर्भामध्ये दिल्लीमध्ये चर्चा, सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच होण्याची दाट शक्यता पाहायला मिळत आहे। समोर आलेल्या माहितीनुसार आता दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते।
मोठी बातमी, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वडेट्टीवार 6 महिन्यांचे आमदार वेतन देणार, म्हणाले. सर्वपक्षीय आमदारांनी देखील मदत करावी. सध्या जर पाहायला गेलं तर आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता वडेट्टीवार 6 महिन्यांचे आमदार वेतन देणार असल्याची या ठिकाणी माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांवर 35,000 कोटींची थकबाकी, राज्यस्तरीय बँकर्स समितीचा अहवाल सध्या पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांवरती 35,000 कोटींची थकबाकी असून शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कायम. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, मंत्री अतुल सावे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन पाहायला मिळत आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून मंत्री अतुल सावे यांनी शेती पिकांची पाहणी केली असताना शेतकऱ्यांना आता मदतीचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, पूर अतिवृष्टीग्रस्तांसाठी सांगली जिल्ह्यामध्ये 9 कोटींची भरपाई, अखेरकार शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची या ठिकाणी आता घोषणा करण्यामध्ये आली असून यामध्ये आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 9 कोटी रुपयांची घोषणा करण्यामध्ये आली आहे. त्यानुसार आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 9 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटच्या माध्यमातून आता पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात. सध्या तरी आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईपोटी 9 कोटी रुपयांचा निधी हा सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती. त्यानुसार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पीएम केअर फंडामधून कर्जमुक्ती करा, अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावरती उतरू. उद्धव ठाकरे यांचा बीडमधून सरकारला इशारा पाहायला मिळत आहे. कर्जमाफी करण्याची या ठिकाणी आता उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे. कर्जमाफी करा, अन्यथा शेतकऱ्यासह रस्त्यावरती उतरू असा देखील आता सरकारला इशारा देण्यामध्ये आला असून कर्जमाफीची मागणी. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार मदत, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पाथर्डी तालुक्यामध्ये या ठिकाणी नुकसानीची पाहणी पाहायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. कर्जमाफीच्या विषयानंतर अजित पवारांचा संताप, इथं गोट्या खेळायला आलो का? सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची देखील अजित पवार यांच्यावरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज. मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करावी, मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना आदेश. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाईपोटी 2,215 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तातडीने ही रक्कम जमा करावी असे आदेश आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार 2,000 रुपयांची दिवाळी भाऊबीज भेट, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या निमित्ताने प्रत्येकी 2,000 रुपयांची भेट स्वरूपामध्ये देण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली असल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भातील आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता दिली आहे. महाराष्ट्रामध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत आता देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना एक निवेदन देण्यामध्ये आले आहे. NDRF मधून आता भरीव मदत महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यामध्ये यावी अशी मागणी या ठिकाणी आता करण्यामध्ये आली असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली असून अजून भरीव रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 244 कोटी रुपयांचा निधी जाहीर, शेतकऱ्यांना दिलासा. राज्य शासनाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता आदेश देण्यामध्ये आले आहेत. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 244 कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे.
पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी करणार 51 लाख रुपयांची मदत। मंत्री मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये माहिती। ऋणातून मुक्त होण्याची हीच संधी। सध्या जर पाहायला गेलं तर आता पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून 51 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। मराठवाड्यासह आता राज्यामध्ये अनेक भागामध्ये शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे। कोरडवाहू पिकांसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 22,500 रुपये अशी प्रति हेक्टरी मदत या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर पुरामुळे जमीन या ठिकाणी वाहून गेली असेल तर अशा शेतकऱ्यांना 18,000 रुपये प्रति हेक्टरी, जर ही जमीन दुरुस्त जर करता येत नसेल तर अशा शेतकऱ्यांना तब्बल 47,000 रुपयांपर्यंत आता मदत करण्यात येणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे। राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आता सरकार विरोधामध्ये रस्त्यावर उतरू उद्धव ठाकरे यांचा सरकारला इशारा पाहायला मिळत आहे। शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी। शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा नसता मुख्यमंत्री व मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता तातडीने नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी अशी मागणी आहे। अन्यथा सरकारला देखील या ठिकाणी आता सपकाळ यांनी इशारा दिला। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेते, कृषी अधिकारी, शिक्षक रसावले। सरकारच्या माध्यमातून अखेरकार आता शेतकऱ्यांसाठी नुकसानीची रक्कम या ठिकाणी जाहीर करण्यात आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे। सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आता तातडीने जमा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार। तर आता आक्रोशाला अंत नसेल। बिबट्याच्या बंदोबस्तासाठी संतप्त ग्रामस्थांसाठी या वन विभागाचे शासनाला पत्र। नाशिक रोड या ठिकाणचे चित्र पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता बिबट्यामुळे या ठिकाणी आता परिसरामध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे। बिबट्याच्या बंदोबस्तासाठी संतप्त ग्रामस्थांचा सध्या ठिय्या पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, राहुल गांधी यांची मागणी पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची अत्यंत गरज असून सरकारने आता नुकसान भरपाई द्यावी अशी राहुल गांधी यांची मागणी। महत्त्वाची बातमी, पिकांचे नुकसान मान्य, मदत निधी पण मंजूर। मात्र आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम कधी जमा होणार असा शेतकऱ्यांना प्रश्न आहे। मात्र आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून दसरा आणि दिवाळीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसानीची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची माहिती। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।